आणि शक्ती प्रदर्शन एमआयएम पक्षाच्या जाहीर सभेतून अंतर्गत बंडाळीचा वाट्यावर आली आहे। प्रतिनिधी गौतम हिवराळे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा मोठ्या गदारोळात पार पडली। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत असल्यानं संपूर्ण शहराचं लक्ष या सभेकडे लागले होते। ही सभा केवळ निवडणुकीचा रणशिंग फुंकण्यासाठी नव्हे तर पक्षातील अंतर्गत वाद मिटवून ताकद दाखवण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे। सभेतील ओवैसींच्या भाषणाचा मुख्य केंद्रबिंदू होता केंद्र सरकारचा वक्फ बोर्ड कायद्यातील प्रस्तावित बदल। हा कायदा मुस्लिमांच्या धार्मिक मालमत्ता बळकावण्यासाठी आणला जात असल्याचा आरोप करत ओवैसींनी या कायद्यांविरोधात लोकशाही मार्गाने लढा देण्याचं आवाहन केले। यासोबतच छत्रपती संभाजीनगर नामांतरांवरून ओवैसींनी आपली भूमिका स्पष्ट करत हे नामांतर राजकीय स्वार्थासाठी करण्यात आल्याचा आरोप केला। या मुद्द्यावरून त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांवर जोरदार टीका केली। मात्र या सभेचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं चर्चेचं कारण ठरलं ते एमआयएम मधील अंतर्गत गटबाजी। तिकीट वाटपात 21 माजी नगरसेवकांना डावलल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी होती। काही समर्थकांनी सभेवर बहिष्कार टाकल्याचंही पाहायला मिळालं। याच पार्श्वभूमीवर ओवैसींनी कार्यकर्त्यांना थेट संदेश दिला, पक्षाशी एकनिष्ठ रहा, व्यक्तीशी नाही। इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना या सभेच्या माध्यमातून ओवैसींनी अप्रत्यक्ष उत्तर दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। ओवैसींनी आपल्या भाषणात मराठा, मुस्लिम आणि दलित समाजाच्या एकत्रित राजकारणावर भर देत जय भीम जय मीम या घोषणेचा पुनरुच्चार केला आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांनी समाजाची कशी फसवणूक केली यावरही त्यांनी जोरदार टीका केली। स्थानिक प्रश्नांकडे लक्ष वेधताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बेरोजगारी आणि उद्योगांची कमतरता या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरलं। गर्दीच्या बाबतीत आमखास मैदान किंवा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभांमध्ये जशी 20 ते 40 हजारांची गर्दी असते तशी गर्दी यावेळी काहीशी कमी असलेली दिसून आली। अंतर्गत नाराजीचा परिणाम त्यावर असल्याची चर्चा आहे। मात्र तरुणांची उपस्थिती नेहमीप्रमाणे लक्षणीय होती। विशेषतः जुन्या शहरातील भागातून मोठी गर्दी जमली होती। संभाव्य तणाव लक्षात घेता सभास्थळी 1500 ते 2000 पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। और ये लोग जो आज इम्तियाज जलील की गाड़ी पर हमला किए, याद रखो प्यारे, तुम बच्चे हो अभी। तुम जो हो ना बरसात के मेंढक हो मेरे सामने। मेरी गाड़ी पर 6 गोलियां चली। मैं कोई चमन में चलकर यहां तक नहीं आया हूं। जेल को जाना पड़ा, पुलिस की लाठियां खाना पड़ा। रोज लोग मुझे धमकी देते हैं, ऐसा मत करो, तुम मारना चाहते मैं जानता हूं, तुम जालिम हो, तुम मार सकते, हम बचाने वाले हैं, तुम मारने वाले हो। तुम सिर्फ शर पैदा कर सकते हो, तुम सिर्फ इंतशार पैदा कर सकते हो, हम इत्तेहाद पैदा करेंगे। तुम मिल्लत की दीवारों को मिटाने का और गिराने का काम कर सकते हो, हम मिल्लत और कौम की दीवारों को किले की दीवारों की तरह मजबूत करके छोड़ेंगे। तुम मर जाओगे, तुम्हारी आल मर जाएगी, मैं मर जाऊंगा, मगर औरंगाबाद पर मंजलिस का परचम लहराता रहेगा इंशाअल्लाह।